कारण तुम्ही जर आपले दिसणारे आई बाप आहे त्यांच्यावर कधी प्रेम करू शकले नाही, तर न दिसणाऱ्या देवावर तरी तुम्ही कसं प्रेम करता? हालेलुया. इथं वचन सांगतं, जर तुम्ही आपल्या आई बापाचा मान राखाल तरच तुम्ही स्वर्गात जाल. हालेलुया. येशू देखील आपल्या आईचा मान राखत होता. आणि आपण बघितलं का शेवटच्या क्षणी देखील एवढा त्रास होत असताना देखील त्यांनी जेव्हा त्याच्या आईला बघितलं तर त्याच्या आईची जबाबदारी त्यांनी यौवनाला दिलेली आहे. हालेलुया. पुढे जाऊन मरियेला त्रास होऊ नये, ती संकटात जाऊ नये, ती एकटी पडू नये म्हणून परमेश्वराने तिची जबाबदारी ही यौवनाला दिली होती. तर आपल्याला एकच शिकायचंय, आपल्याला जर आयुष्यात वाटतं ना आपण सक्सेस मध्ये जावं किंवा आपल्याला यश मिळावं, आपलं जीवन चांगलं व्हावं, आपल्याला शांतिमय जीवन मिळावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं, तर आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवणं हे तर गरजेचंच आहे, पण आपल्या आई वडिलांची काळजी घेणं देखील हे खूप गरजेचं आहे. हालेलुया. आपण खूप बातम्या बघतो, बातम्यावर पण हेच येत राहतं, मुलं पण असतात, आई वडील त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करतात, पूर्ण इतकं कष्ट करतात, जमीन वगैरे घर वगैरे सगळं गहाण टाकून देतात आणि मुलं शिकतात, शहराकडे निघून जातात आणि आई बाबाची काळजी घ्यायला कोणीच नाही. हालेलुया. तर आपण बघतो का येशूला हे मरियेने पहिले म्हणजे योग्य ते संगोपन मरियेने येशूचं केलेलं होतं. हालेलुया. जर आपली जर इच्छा असेल ना आपल्या मुलांनी योग्य मार्गावर चालावं, कधी चुकीच्या मार्गावर जाऊ नये, तर त्याला देवाच्या मंदिरात आणणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. कारण आपण बघतो का मरिया देखील येशूला समर्पणासाठी मंदिरात घेऊन गेलेली होती. हालेलुया. तर किती जण त्यांची लेकरं आणतात. हालेलुया. ही खूप आनंदाची गोष्ट आहे का सगळेच घेऊन येतात, कारण पुढे जाऊन तुमचं भविष्य देखील आशीर्वादाचं कारण बनणार आहे त्या मुलांद्वारे. हालेलुया. आपण आणखी एक वचन वाचूया, अनुवाद 5:16. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल. आमेन. आमेन. हालेलुया. बायबलच्या वचनात काय सांगितलं, काय आज्ञा आहे आपल्याला? आई वडिलांचं काय करायचं आहे? मान राखायचं. म्हणा आजपासून मी माझ्या आईचा मान राखीन, आजपासून मी माझ्या वडिलांचा मान राखीन. हालेलुया.